वेलकम बॅक टू माय चॅनल आणि मी आली आहे परत एक नवीन व्हिडिओ घेऊन. आणि दिस व्हिडिओ इज गोइंग टू बी अ लिटल बिट डिफरंट. आणि मी असा विचार करते आहे की ह्या व्हिडिओज असं मी सिरीज बनवणार आहे, ठीक आहे, लेसन्स इन माय लाईफ. का आय डोंट नो, इन फ्युचर जर मला बोर झालं तर मला असं नाही का रडायचं मन केलं तर मी हे व्हिडिओज प्ले करेल. ओ आय हॅव बीन थ्रू अ लॉट शिवानी आणि असं तसंच दॅट्स why I'm making these videos. Okay, let's move on to the disclaimer. जर तुम्हाला हा व्हिडिओ लाईक नसेल आवडत तर जस्ट मूव ऑन, ठीक आहे. कमेंट करायची, लाईक करायची, काय करायची गरज नाही आहे, जस्ट फक ऑफ, ठीक आहे. इन मिड कॉन्व्हर्सेशन जर माझी क्लीवेज दिसत असेल, प्लीज डू नॉट अज्युम की आय एम ट्राईंग टू गेन अटेन्शन बाय शोईंग ऑफ माय फकिंग बूब्स. इफ आय हॅव बूब्स दे विल शो, ते दिसणार आहेत, म्हणून असं नका विचार करू की फक ऑफ, प्लीज प्लीज प्लीज, आय एम सो सिक ऑफ इट. एनिवेज, लेट्स मूव्ह ऑन टू द व्हिडिओ. तर ह्या स्टोरीच्या अगोदर तुम्हाला ही कशी नाही का लेसन, माझा एक्सपिरियन्स मी शेअर करण्याच्या अगोदर मी तुम्हाला माझ्याबद्दल थोडंसं, मी स्कूलमध्ये कशी होती तेव्हाचं मी थोडा लाईक डिस्क्रिप्शन देते, ठीक आहे. जाड, ठीक आहे. आय हॅड व्हेरी मच ॲक्ने, प्लस आय वॉज व्हेरी ॲव्हरेज. मला एवढं काय नाही, अभ्यासात एवढी पण हुशार नव्हती. मग आय डिडंट रिअली हॅड व्हेरी लाईक बेस्टी फ्रेंड्स. लाईक आय हॅड बेस्टी फ्रेंड्स, बट नाव आय लुक बॅक अँड आय जस्ट फील लाईक आय वॉज जस्ट ट्राईंग टू फिट इन, ठीक आहे. मी जबरदस्ती असं नाही का, नाही मी पण तुमच्यासारखी अशी लाईक तशी होती मी. तो आय यूज टू थिंक की यू नो टू मेकअप फॉर द फॅक्ट दॅट आय वॉज अगली, ठीक आहे. मला असं वाटायचं की यू नो आय शुड डू अ लॉट ऑफ थिंग्स टुगेदर, मे बी आय शुड डू दिस अँड दिस. आणि मला स्टेजवर जास्त नाही का दुसऱ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यायला पाहिजे, मला अभ्यासात थोडं तरी चांगलं असायला पाहिजे आणि असं तसं तो आय यूज टू डू अ लॉट ऑफ थिंग्स, ठीक आहे. तर आय वॉज लाईक दिस मच इनसिक्युअर, ठीक आहे. मी असं यु नो देवाला प्रे करायचे, बघ देवा प्लीज 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 मी सकाळी उठू तेव्हा माझं 10 किलो वजन कमी हो, 5 किलो वजन कमी हो, असं आय यूज टू प्रे दिस यार. आय यूज टू प्रे दिस and I look back and I really feel very bad for myself, but it's fine now, it's fine. Okay, तर दिस स्टोरी ॲक्च्युली स्टार्ट्स विथ मी बिंग इन 9th स्टँडर्ड. तर कसं होतं ना, आमच्या स्कूलमध्ये 8th to 6th वरती असायचे, ठीक आहे, आणि 9th to 12th खाली असायचे. तर इट वॉज लाईक एन एव्होल्युशन फॉर मी, की नॉट फॉर मी ओनली, सगळ्यांसाठी, की वो आम्ही खालच्या फ्लोअरवर आलो आणि वी आर सिनियर सेकंडरी, वी आर नॉट ज्युनियर एनिमोर, वी आर सिनियर, असं तसं होतं, ठीक आहे. लाईक आय वॉज पार्ट ऑफ दिस ट्रिओ, ठीक आहे. माझे 2 बेस्टीज होते. Okay. To describe my friendship with them, I feel like की ऑफकोर्स आम्ही खूप मज्जा केलं, खूप बकचोदी केली. टीचर्सचे नाही का लेक्चरमध्ये खूप मजा केली, असं बॅक बेंचर्स खूप मजा केली. बट नाव आय लुक बॅक अँड आय फील लाईक की वी लिटरली हॅड नथिंग इन कॉमन. लाईक व्हॉट द फक वॉज इवन दॅट? शिवानी, व्हॉट द फक वॉज दॅट? दॅट वॉज नॉट इवन क्लोज टू फ्रेंडशिप, ठीक आहे. वी हॅड नथिंग इन कॉमन. आय डोंट नो वाय वी जस्ट डिडंट हॅड एनिथिंग इन कॉमन, बट वी वर स्टील फ्रेंड्स. अँड आय फील लाईक की आफ्टर सम टाईम मला असं वाटतं आपण आपल्या स्कूलच्या मित्रांकडनं असं नाही का लांब होत जातो, कारण की वी रिअलाइज इन यु नो लेटर इन लाईफ तुमच्यात आणि त्यांच्यात काहीच नाही का कॉमन नव्हतं. अँड वी वॉज जस्ट फ्रेंड फॉर सम फकिंग रिझन, आय डोंट नो वाय, बट जस्ट बिकॉज वी डिड सेम टाईप ऑफ बकचोदी म्हणून आपण फ्रेंड्स होतो. आय फील स्टार्टिंगमध्येच त्यातली एक बेस्टी ती पुण्याला शिफ्ट झाली, कारण की तिच्या पप्पांचा ट्रान्सफर झाला होता म्हणून ती शिफ्ट झाली, ठीक आहे. देन द गर्ल आय वॉज विथ द होल इयर, ठीक आहे. आय फेल लाईक मला असं वाटायचं की ती जास्त क्लोज आहे माझ्याशी, ना की ती पुण्यात गेलेली मुलगी, ठीक आहे. शी वॉज लाईक व्हेरी शी वॉज माय बेस्टेस्ट फ्रेंड अँड ऑल दॅट, ठीक आहे. लिटल डिड आय नो थोडं तरी भनक पडायला पाहिजे होतं मला. एनिवेज फक इट. असं असतं ना, आता आमच्याच कॉरिडोरमध्ये ना 11th स्टँडर्डचा क्लास असतो, ठीक आहे. तर 11thमध्ये कसं एकदम नवीन मुलं येतात, ठीक आहे. न्यू ॲडमिशन्स होतात स्कूलमध्ये, कारण की नाही का स्ट्रीम्स चेंज होतात अँड ऑल ऑफ दॅट, ठीक आहे. आय वॉज व्हेरी एक्सायटेड बिकॉज आय फेल्ट लाईक की मे बी माझं कोणतरी क्रश बनेल ना. ॲट दॅट टाईम माझा टाईप काय होता मुलांचा? फर्स्ट सिल्की केस. फॉर व्हॉट फकिंग रिझन शिवानी?
तो चष्मिश असायला पाहिजे, ठीक आहे. आणि मग नगरमध्ये एक जागा आहे सावडी नावाची, ठीक आहे. तर तो सावडीचा असायला पाहिजे होता, ठीक आहे. प्लस तो थोडा तरी हुशार असायला पाहिजे होता स्कूलमध्ये, थोडा तरी, नॉट मच अँड ऑल, बट थोडा तरी, ठीक आहे. तर आय फाउंड द एक्झॅक्ट गाय दॅट आय हॅड इन माय माइंड, हॅड लाईक इमिडिएट क्रश ऑन हिम, ठीक आहे. आय वॉजंट इवन कॉन्फिडंट इनफ टू थिंक दॅट अरे तो माझा बॉयफ्रेंड बनवू शकत होता, बिकॉज ॲज आय टोल्ड यू गाईज, आय वॉज रिली फकिंग अगली, यू गाईज. आय वॉज अगली ॲज फक. आणि मग तरी ठीक आहे, ॲज यू नो, जे मुलींचं काम असतं, जे बेस्टीजचं काम असतं, त्या मुलाला जाऊन असं इनडायरेक्टली सांगायचं की आमची एक फ्रेंड आहे शिवानी नावाची, वो तुम्हें लाईक करती है. म्हणून आम्ही आहे ना पाणी भरायला, बॉटलमध्ये पाणी भरायला म्हणून जानमुचून 10 वेळा बाहेर जायचो, होपिंग की तो मला दिसेल अँड ऑल दॅट. आणि मग हात धुवायला पण त्याच्या मागं असं आम्ही. आणि मग माझे फ्रेंड्स मग चोरी करायचे मागणं, अरे शिवानी 10 वेळा माझं नाव घ्यायचे. इट वॉज व्हेरी फन दो. तो समहाव ही बिकेम माय बॉयफ्रेंड, ठीक आहे ना. नॉट समहाव, वी यू नो एंडेड अप चॅटिंग ऑन फेसबुक. Somebody needs to appreciate that guy for, you know, माझी personality choose करायला, because I assure you guys, I was ugly as fuck, ठीक आहे. I wasn't even good looking. I was so ugly that I couldn't even look at myself in the mirror at that time. So I ended up being in a relationship with that guy. And that didn't even last for a long time because, you know, ही हॅड दिस ह्यूज प्रॉब्लेम. त्याला खूप असं चीड व्हायची की आय एम टॉकिंग टू दिस अदर गाय, आय एम फ्रेंड्स विथ दिस अदर गाय, बिकॉज यू नो ही वॉज काइंड ऑफ इन टू माय बेस्ट फ्रेंड, ठीक आहे. टू मेक दिस स्टोरी क्लिअर, लेट्स मला असं वाटतं की आपण ह्या कॅरेक्टर्सला नाव देऊया, ठीक आहे. माझ्या बॉयफ्रेंडला आपण नाव ठेवूया डॅनी. फॉर सम रिझन आय जस्ट दॅट नेम पॉप्ड इन माय हेड, ठीक आहे, डॅनी, वॉट एव्हर. माझी गर्ल बेस्टीजचं नाव आपण ठेवूया सॅमी आणि दुसरीचं नाव ठेवूया ॲनी. अँड द गाय फ्रेंड दॅट आय यूज टू टॉक टू, हू वॉज इन टू माय बेस्ट फ्रेंड ॲनी, त्याचं नाव आपण ठेवूया, in my head it's Rani, but it's not even sounding good anymore. It doesn't even sound good, ठीक आहे, रवी. तर कट्टू आम्ही दोघं रिलेशनशिपमध्ये आलो, ठीक आहे. मी आणि डॅनी, वी आर इन रिलेशनशिप, ठीक आहे. आय थिंक वी केम इन रिलेशनशिप, आय थिंक नोव्हेंबर. I don't even give a fuck about it anymore. I don't even remember. ठीक आहे. तर थोडे दिवस इट वॉज फाईन, इट वॉज ओके. नंतर डॅनी स्टार्टेड हॅविंग प्रॉब्लेम विथ मी बीइंग फ्रेंड्स विथ रवी. आणि असं पण नाही आहे भावा, माझा थोबाड बघ, तुला वाटतंय का की मी चीट करेल? लाईक भाव, माझा थोबाड बघ, तुला वाटतंय का की मी पागलवानी चुतियासारखी जाऊन असं लाईक मैं बहुत ही सुंदर हूँ एंड ऑल, लोग मेरे पीछे पागल है. नो वन इवन लुक्ड ॲट मी. भाई हाऊ तू शक पण कोणावर शक करतोय भाई, तर मग त्याला असं वाटायचं की माझा आणि त्या रवीचा अफेअर चाललाय फॉर सम फकिंग रिझन, आय डोंट इवन नो वाय. करत फेब्रुवारी आला, ठीक आहे. फेबमध्ये व्हॅलेंटाईन वीक होता, ठीक आहे. तो ऑन चॉकलेट्स डे, मी बीइंग मी, ठीक आहे. मग नाही का तेव्हा कॅडबरीचा असा एक छोटा बॉक्स यायचा, तर त्यात कोणत्या व्हरायटीवाले कॅडबरीज असायचे, ठीक आहे. तर तो 50 रुपयाचाच घ्यायचा. तो ऑन चॉकलेट आहे. आय बॉट दॅट फॉर हिम. मी असं नाही बोलत की मी एकदम देव माणूस झाली की मी त्यासाठी ना, आय एम जस्ट फिलिंग इन द डिटेल्स अँड ऑल दॅट, ठीक आहे. त्यांनी काय नव्हतं आणलं, ऑब्वियसली. मग सांगायची गरज आहे का? 1 रुपयावाली चॉकलेट जरी मला दिली असती तर आय वुड हॅव बिकम व्हेरी व्हेरी हॅपी. बट ओह माय गॉड, ऑन दी अदर हँड रवी, ज्याला ॲनी आवडायची, तिला आय थिंक त्यांनी एवढी मोठी चॉकलेट आणली होती. आय डोंट रिमेंबर, बट आय एम नॉट सेइंग की आय वॉज जेलस, बट आय जस्ट फेल्ट लाईक की तो तिचा बॉयफ्रेंड पण नाही आहे तरी त्यांनी आणली होती, आणि हा तर माझा बॉयफ्रेंड आहे, त्यांनी मला काहीच नाही दिलं, ठीक आहे. अँड आय नो की रिलेशनशिपमध्ये एक्सपेक्टेशन्स नाही ठेवायला पाहिजे, बट प्लीज, आय वॉज इन 9th फकिंग स्टँडर्ड, यू गाईज.
15-16 वर्षाची असेल मी, ठीक आहे. हा डॅनी, त्याचे पण 2 बेस्ट फ्रेंड्स होते, ठीक आहे. तर ते मला 10 वेळा येऊन समजवायचे, ठीक आहे, की तू इधर रॉन्ग है, तू ऐसा कर रही है, तू वैसा कर रही है, तू ऐसा. अरे भावा भगिनींनो, माझ्या म्हणजे मी चुतिया करे, मी चुतिया. त्यानंतर रोज डे आला. तर रोज डेवर काय झालं, आय डोंट ॲक्च्युली रिमेंबर की मी त्याला रोज दिला होता का नाही, बट आय फेल लाईक की आय गेव हिम. नाही पण देऊ शकत, आय डोंट नो, आय जस्ट डोंट रिमेंबर, ठीक आहे. तर जेव्हा तो बसमधनं उतरत होता ना, लाईक ही हॅड दिस लाईक गोल्डन रोज, ठीक आहे, इन हिज हँड्स. लाईक गोल्डनचा रोज असतो काही असं. अँड आय वॉज व्हेरी हॅपी थ्रू आउट द डे, की मला असं वाटलं की अरे त्यांनी मला आणला आहे, त्यांनी मला आणला आहे, ठीक आहे. एवढी चुतिया होती ना मी. आणि मग लंच झाला, ठीक आहे. मी 11 वाजेपर्यंत तेच विचार करत होती की त्यांनी मला आणला आहे, बट नाही. लिटल डिड आय फकिंग नो, ठीक. मग त्याचे फ्रेंड्स आले आमच्या क्लासमध्ये, ठीक आहे. त्याचा फ्रेंड आला, त्यांनी मला बोलवलं, मला आणि ॲनीला. मी गेलो लंचमध्ये, आम्ही त्याच्या क्लासमध्ये गेलो. ना देन आय फेल्ट लाईक की आता मला तो रोज देणार आहे, ठीक आहे. त्याच्या क्लासमध्ये गेलो, एंटर झालो. त्याचे 2 फ्रेंड्स इकडं तिकडं बसलेले आहेत, ठीक आहे. आईची गांड, लिटरल आईची गांड, ठीक आहे. मी त्याच्यासमोर आली, ॲनी माझ्या साईडला आहे, ठीक आहे. तो समोर डॅनी आहे. तो उठला त्या बेंचवरनं, ही टूक दॅट रोज, आणि तो आपल्या घुटण्यावर असं बसला, यू नो, वेंट डाऊन ऑन हिज नीज टू प्रपोज टाईप काइंड ऑफ पोझिशन, ठीक आहे, माझ्यासमोर, ठीक आहे. अँड देन ही फकिंग टर्न्ड, went like this side and he gave this fucking rose to that fucking Annie. Yes, he gave that and said, "Happy Rose Day, Annie." And this fucking bitch, he chutiya mulgi, huh? She took that rose and said, "Thank you." Abbe Lodi. इमॅजिन द रेज दॅट आय हॅड दॅट टाईम. आणि मग तुम्हाला काय वाटतं मी काय रिॲक्ट केलं असेल? काय नाही, आय डिडंट गिव्ह अ फक, ठीक आहे. अँड आय रिअली लाईक द वे, मला आता पण लक्षात आहे की हाऊ आय रिॲक्टेड टू दॅट. आय वॉज लाईक, हो गया, जाऊ मैं फ्रॉम द स्टार्ट, लाईक माय फर्स्ट बॉय. बाई त्या मुलाला खरं तो एवढा चुतिया होता ना. आता आय डोंट फील लाईक की त्याला असं शिव्या द्यायला पाहिजे, बट आय फील लाईक की ही डिड नॉट ट्रीट मी वेल, ठीक आहे. आणि मग नंतर मी ब्रेकअप केल्यावर देन ही रिअलायझेस की अरे नाही, इट्स फकिंग शिट, ठीक आहे. आधी तुम्ही लिटरल चुकी करा आणि मग तुम्हाला, दॅट्स नॉट फेअर, ठीक आहे. आय वॉज मूव्ड ऑन, ठीक आहे. आय मूव्ड फकिंग माइल्स अवे फ्रॉम दॅट, ठीक आहे, बाय देन, ठीक आहे. वी वर इन 9th स्टँडर्ड. आय हॅड दिस, यू नो, आता ते काही रूल्स असतात, यू नो, it's by nature, it comes with nature that you do not lie to a person you think you are close with, ठीक आहे. मी येडजवी आहे to think की every single person in this room is my best friend. मी चुतिया असा विचार करायला, ठीक आहे. That's how you learn a lesson, bitch. आणि मग त्यानंतर I never really made any best friend, ठीक आहे. But I felt like I didn't deserve it, ठीक आहे. I felt like for so long मला असं वाटायचं की मी बदसूरत आहे, मी अगली, माय थोबड्यावर खूप ॲक्ने म्हणून आय डिझर्व दिस, ठीक आहे. बट नाव आय लुक बॅक अँड आय फील लाईक आय डोंट डिझर्व दिस यार. इवन दो आय वॉज अगली, आय डिड नॉट डिझर्व दिस शिट, ठीक आहे. आणि जर तुमचा बॉयफ्रेंड, ठीक आहे, डू नॉट अंडरस्टँड युअर इन्सिक्युरिटीज, इमोशनली फकिंग अनअवेलेबल, इट इज नॉट वर्थ इट. इट्स नेवर गोइंग टू बी वर्थ इट, ठीक आहे. गपचूप रिस्पेक्ट करायची, नाही तर मग गू खा. I have this rule. Okay. Don't ever get in relationship with a fucking guy who thinks that he owns the world and ज्याला असं वाटतं की तो तुमच्याबरोबर येऊन उपकार करतो आहे, तुमच्या रिलेशनशिपमध्ये येऊन तुमच्यावर उपकार करतो आहे की हो मी तुझ्याबरोबर रिलेशनशिपमध्ये. लिटरली नो वर्ड्स फॉर दॅट. What the fuck was that, bhai? If you like this video, please do like, subscribe and share and all that. Blah 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 blah. Yes, thank you. Bye.